आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात। नव्या आर्थिक वर्षात होणाऱ्या अनेक महत्त्वाच्या बदलांमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 45 रुपयांची कपात। दरांमध्ये घसरण झाल्याने सर्वसामान्यांसह व्यावसायिकांना मोठा दिलासा। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। कोरटकरला जामीन मिळणार की अडचणी वाढणार? सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष। कारागृहात कराड आणि घुले यांना कोणतीही मारहाण नाही, तर सुदीप सोनावणे आणि राजेश वाघमोडेमध्ये झटापट। बीड जिल्हा कारागृह प्रशासनाचा खुलासा। मित्राच्या मदतीने संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना संपवण्याचा पत्नीचा डाव। पतीच्या तक्रारीनंतर 6 जणांविरोधात गुन्हा। मुख्य आरोपी मनोज जरांगेंचा निकटवर्तीय असल्याची माहिती। मुंबई पोलिसांनी दुसरा समन्स बजावूनही कुणाल कामरा चौकशीला आलाच नाही। 10 वर्षांपासून जिथे मी राहत नाही तिथे जाऊन वेळ का वाया घालवता? पोलिसांच्या कारवाईवरून कामराचं खोचक ट्विट। कडकडीत उन्हाळ्यात विदर्भाला पावसाचा अलर्ट। अकोला, बुलढाणा आणि वाशिमसह यवतमाळमध्ये वादळी पावसाचा इशारा। आणि 3 महिन्यात ई-चलनाचा दंड भरा, नाहीतर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स होऊ शकतं निलंबित। वाहतुकीच्या नव्या नियमांबाबत केंद्र सरकारचा निर्णय विचाराधीन।